आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक, अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी मेगा ब्लॉक। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल। पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यामध्ये सुमारे 13,012 घरं उभारणार। 2026 ते 27च्या अर्थसंकल्पात 10,585 कोटींची तरतूद। यामध्ये एकट्या मुंबईत 2,538 घरांचा समावेश। देशातील पहिली बंद दरवाजांची नॉन एसी लोकल मुंबईत धावणार, तर बंद दरवाजांची नॉन एसी लोकल मध्य रेल्वेच्या प्रवाशांच्या सेवेत धावणार। पुढील 2 दिवसातच विशेष लोकल मुंबईतील कुर्ला कारशेडमध्ये दाखल होण्याची शक्यता। सायन ते किंग सर्कल आणि अंधेरी सबवेमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका अत्याधुनिक मशीन्सचा वापर करणार। पावसाळ्यामध्ये नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी प्रशासनाचं विशेष नियोजन। जुलै महिन्यानंतर मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार। पालिकेची राज्य सरकारकडे वैतरणा तलावातून 2.37 दशलक्ष लिटर पाण्याची मागणी। पाणी न दिल्यास 1 मे पासून 10% पाणी कपात लागू करण्याचा इशारा। पुणेकरांवर पाणी कपातीचं संकट, तर आठवड्यातून 1 दिवस आणि दिवसातनं पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव। जलसंपदा विभागाचा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्यासमोर हा प्रस्ताव। तर संभाव्य दुष्काळ सदृश परिस्थिती पाहून पाणी कपातीचा निर्णय घेण्याची शक्यता। पुणेकरांचा मिळकत कर भरण्यात जोरदार प्रतिसाद, तर 10 दिवसात सुमारे 72 कोटींचा मिळकत कर महापालिकेच्या तिजोरीत जमा। नागरिकांना सर्वसाधारण करामध्ये 5 ते 10% सवलत। पिंपरी चिंचवडमध्ये भूमकर चौकात फुटपाथवर थार गाडी चढवत तरुणाची स्टंटबाजी, तर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। वाकड पोलिसांकडून आता तरुणाला समज। पिंपरी चिंचवड शहरातील पोलीस दलात नव्यानं 8 चारचाकी आणि 42 दुचाकी मिळाल्यात, तर नव्या वाहनांमुळे पोलीस यंत्रणा अधिक गतिमान होणार। नागरिकांना जलद आणि प्रभावी सेवा देणं शक्य होणार।